यानंतर आपण फोर्थ ऍप्लिकेशन पाहणार आहे ऍसिडिटी ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड्स. यानंतर आपण फोर्थ ऍप्लिकेशन पाहणार आहे ऍसिडिटी ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड. मग कार्बोझॅलिक ऍसिडची ऍसिडिटी म्हणजे एक्झॅक्ट काय, कार्बोझॅलिक ऍसिड जे आहे या कार्बोझॅलिक ऍसिडचे ऍसिडिटी म्हणजे काय, तर या ठिकाणी एक्झाम्पल पाहू आपण. कार्बोझॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय, तर COOH, त्याला आपण कार्बोझॅलिक ऍसिड म्हणणार आहे. याचा फंक्शनल ग्रुप काय, तर COOH म्हणजेच कार्बोझॅलिक ऍसिड. मग या ठिकाणी बघा कार्बोझॅलिक ऍसिड तर हा फॉर्म्युला आहे किंवा हा फंक्शनल ग्रुप आहे. तर हा ऍसिड काय करणार, हा H+ आयन काय करणार, रिलीज करणार. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे कार्बोझॅलिक ऍसिडची ऍसिडिटी किंवा कार्बोझॅलिक ऍसिडचं ऍसिड कॅरेक्टर. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहायचं आहे, ऍसिड कॅरेक्टर कशावरती डिपेंड आहे, तर हा जो ऍसिड ग्रुप आहे हा ऍसिड ग्रुप हा H+ हा इझिली जर रिमूव्ह करत असेल तर तो काय असणार, मोर ऍसिडिक असणार आहे. काय म्हणतोय बघा, हा ऍसिड ग्रुप हा H हायड्रोजन जर इझिली रिमूव्ह करत असेल किंवा इझिली रिलीज करत असेल तर तो कंपाऊंड किंवा तो मॉलिक्यूल काय असणार आहे, मोर ऍसिडिक असणार. आणि समजा हा ऍसिड ग्रुप हा H+ इझिली रिमूव्ह करत नसेल तर तो काय असणार आहे, लेस ऍसिडिक असणार आहे. पण हे मोर ऍसिडिक आणि लेस ऍसिडिक कशावरती डिपेंड आहे, तर प्लस आय इफेक्ट त्याचबरोबर मायनस आय इफेक्ट वरती डिपेंड आहे. मग या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट थ्रू आपण ऍसिडिटी कॅरेक्टर एक्सप्लेन करत असताना प्लस आय इफेक्ट त्याचबरोबर मायनस आय इफेक्ट विचारात घेणार आहे. मग इथे पाहू शकता तुम्ही ऍसिड ग्रुप, समजा या ठिकाणी मी CH3 घेतो, हे ऍसिडिक ऍसिड आहे तर हे CH3 घेतलेलं आहे. आणि ऍज कम्पेअर टू या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल ClCOOH हे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. या दोन्ही एक्झाम्पलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. हा मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन काय करणार, डोनेट करणार आहे. मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करणार म्हणजेच या ठिकाणी कोणता इफेक्ट आहे, या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आहे. आणि हा Cl ग्रुप इलेक्ट्रॉन काय करणार आहे, विड्रॉ करणार आहे. हा Cl ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, हा ग्रुप काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आणि Cl ग्रुप यातले इलेक्ट्रॉन काय करणार आहे, तर विड्रॉ करणार आहे. ओके, म्हणून Cl वरती काय येणार आहे, मायनस आय इफेक्ट. मग लक्षात ठेवा प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेट करणार. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर या ठिकाणी पहा ऑक्सिजन आणि हायड्रोजन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन वरती समजा निगेटिव्ह चार्ज आहे आणि हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज. मग मिथिल ग्रुपनी किंवा प्लस आय इफेक्टनी इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर या ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज जो आहे किंवा या ऑक्सिजन ऍटमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार. या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार म्हणजेच ऑक्सिजनवरचं निगेटिव्ह नेचर काय होणार, इन्क्रीज होणार. मग ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर या निगेटिव्ह पॉझिटिव्ह मधलं अट्रॅक्शन काय होणार आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन होणार आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामधलं जे अट्रॅक्शन असणार आहे हे अट्रॅक्शन कसं होणार आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असणार आहे. आणि जर अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर हा H+ इझिली रिमूव्ह होणार नाही. हा H+ इथून इझिली रिमूव्ह होणार नाही किंवा इझिली रिलीज होणार नाही. म्हणून प्लस आय इफेक्ट ऍसिडिक कॅरेक्टर काय करणार आहे, लो करणार आहे, कमी करणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे जर H+ इझिली रिलीज होत नसेल या COOH कार्बोझॅलिक ऍसिड मधून, हा H+ जर इझिली रिमूव्ह होत नसेल तर ते ऍसिड काय असणार आहे, लेस ऍसिडिक असणार आहे. याचाच अर्थ प्लस आय इफेक्टचा ऍसिड वरती काय इफेक्ट होतोय, तर प्लस आय इफेक्ट हा काय करणार आहे, तर प्लस आय इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर डिक्रीज करणार आहे. ऍसिड कॅरेक्टर काय करणार आहे, डिक्रीज म्हणजेच कमी करणार आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट यामध्ये या ठिकाणी पाहू शकता O- आणि H+. तर मायनस आय इफेक्ट काय करणार, या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करणार आहे, तो डिक्रीज करणार आहे. मायनस आय इफेक्ट या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करणार म्हणजे यातले इलेक्ट्रॉन Cl स्वतःकडे काय करणार, अट्रॅक्ट करणार, मग म्हणजे शिफ्ट करणार.
मग ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होणार आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाल्यानंतर ऑक्सिजन वरचा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामधले अट्रॅक्शन काय असणार आहे, यांच्यामधले अट्रॅक्शन वीक असणार आहे. आणि यांच्यामध्ये अट्रॅक्शन वीक असेल तर OH मधला हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार आणि हा H+ इझिली काय होणार आहे, रिलीज होणार आहे. आणि जर H+ इझिली रिलीज होत असेल तर ते ऍसिड काय असणार आहे, मोर ऍसिडिक असणार आहे. याचाच अर्थ आपण इन शॉर्ट काय सांगू शकतो की -I इफेक्ट याचा ऍसिडिटी वरती काय परिणाम होतोय, तर -I इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर काय करणार आहे, तर -I इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर इन्क्रीज करणार आहे. -I इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर इन्क्रीज करणार. ओके, तर हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. +I इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर डिक्रीज करणार तर -I इफेक्ट ऍसिड कॅरेक्टर इन्क्रीज करणार. जर एनर्जीच्या लँग्वेज मध्ये सांगायचं असेल तर +I इफेक्ट हा काय करणार आहे, तर इथला बॉन्ड स्ट्रॉंग करणार आणि इथला बॉन्ड स्ट्रॉंग केल्यानंतर यांच्यामधला हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार आणि एनर्जी जास्त लागल्यानंतर हा H+ इझिली रिमूव्ह होणार नाही. आणि इथं वीक बॉन्ड आहे -I मध्ये OH मधला बॉन्ड काय असणार, वीक बॉन्ड असणार. इथला बॉन्ड वीक असेल तर हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कमी लागणार, हा काय होणार मग H+ इझिली रिमूव्ह होणार. म्हणून हे मोर ऍसिडिक आहे आणि हा लेस ऍसिडिक आहे. +I इफेक्ट ज्याच्यामध्ये आहे तो काय असणार, लेस ऍसिडिक आणि -I इफेक्ट काय असणार आहे, -I इफेक्टचा ऍसिड काय असणार आहे, मोर ऍसिडिक असणार आहे. तर हा झाला कन्सेप्ट ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. यानंतर आपण स्टडी करणार आहे बेसिसिटी. यानंतर आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स या ऍप्लिकेशनचा स्टडी करणार आहे. पहिल्यांदा आपण बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनियन, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ फ्री रेडिकल, त्यानंतर ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यानंतर बेसिसिटी ऑफ अमाइन्स या ऍप्लिकेशनचा स्टडी करणार आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे बेसिसिटी ऑफ अमाइन्स म्हणजे अमाइन्स या मॉलिक्युलची बेसिसिटी कशावरती डिपेंड असते, तर लक्षात ठेवा अमाइन्स या मॉलिक्युलची बेसिसिटी ही लोन पेअर वरती डिपेंड असते. म्हणजेच काय, नायट्रोजन वरती जे काय लोन पेअर आहेत त्या लोन पेअर वरती अमाइनची बेसिसिटी डिपेंड असते. लोन पेअर इन्क्रीज झाले की बेसिसिटी सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार. आणि लोन पेअर डिक्रीज झाले की बेसिसिटी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणून एकदा पहा अमाइन्स या मॉलिक्युलची बेसिसिटी ही लोन पेअर वरती डिपेंड असते. जर लोन पेअर इन्क्रीज झाले तर बेसिसिटी इन्क्रीज होणार आणि लोन पेअर डिक्रीज झाले तर बेसिसिटी काय होणार, डिक्रीज होणार. मग हे लोन पेअर इन्क्रीज होणार त्याचबरोबर डिक्रीज होणार. हे कशावरती डिपेंड आहे, तर +I आणि -I या इफेक्ट वरती. तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा इफेक्ट कसा आहे तो. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. या एक्झाम्पल मध्ये बघा हा अमाइन आहे NH2 ग्रुप, याच्या शेजारी हा मिथिल ग्रुप आहे. तर मिथिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. मिथिल ग्रुप काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. जर मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर त्या ठिकाणी कोणता इफेक्ट येणार, +I इफेक्ट. मग मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करणार म्हणजेच इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार. मग इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झाल्यानंतर बघा कार्बन कडून नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार. मग नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार. म्हणजेच इलेक्ट्रॉन नायट्रोजनवरचे इलेक्ट्रॉन लोन पेअर काय होणार, इन्क्रीज होणार आहे. नायट्रोजन वरती जे इलेक्ट्रॉन पेअर काय आहेत किंवा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होणार. मग नायट्रोजन वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, मी आताच सांगितलं लोन पेअर इन्क्रीज झाले की इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार. लोन पेअर वाढले की इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली की लोन पेअर सुद्धा इन्क्रीज होणार. मग इलेक्ट्रॉन पेअर इन्क्रीज झाले की बेसिसिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. याचाच अर्थ काय, +I इफेक्ट बेसिसिटी काय करणार आहे, तर इन्क्रीज करणार आहे. +I इफेक्ट बेसिसिटी काय करणार, इन्क्रीज करणार. कारण +I इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. +I इफेक्टचा जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर लोन पेअर इन्क्रीज होणार आणि लोन पेअर इन्क्रीज झाले की बेसिसिटी कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर आता मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट याच्या अपोजिट मध्ये असणार आहे. मायनस आय इफेक्ट यामध्ये पाहू शकता की Cl हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम आहे. हा Cl काय करणार, नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करणार आहे, नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज करणार. म्हणजे Cl नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार, विड्रॉ करणार, स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे, बरोबर. मग नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. मग नायट्रोजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाल्यानंतर बेसिसिटी काय होणार आहे, बेसिसिटी काय होणार, कमी होणार आहे. म्हणजेच मायनस आय इफेक्ट हा बेसिसिटी वरती काय इफेक्ट करतोय, तर मायनस आय इफेक्ट हा बेसिसिटी काय करतोय, डिक्रीज करतोय. बेसिसिटी काय करतोय, डिक्रीज करतोय. पुन्हा एकदा पहा, प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेट करणार. प्लस आय इफेक्ट हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार. मग प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर बेसिसिटी इन्क्रीज होणार, कारण नायट्रोजन वरती लोन पेअर किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार. आणि मायनस आय इफेक्ट हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे, तर स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. म्हणजेच इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होणार, लोन पेअर कमी होणार, म्हणून बेसिसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर हा झाला पॉइंट स्टॅबिलिटी किंवा बेसिसिटी ऑफ अमाइन्स. अमाइनच्या बेसिसिटीचा आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. आता यानंतर आपण सीईटी एक्झाम मध्ये, त्याचबरोबर नीट एक्झाम मध्ये, त्याचबरोबर जेईई एक्झाम मध्ये कोणत्या टाइपचे क्वेश्चन या इंडक्टिव्ह इफेक्ट वरती विचारलेले आहेत त्याचा 1 बाय 1 काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके. तर बोर्डवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ऑर्डर फिक्स करायचे आहे. म्हणजे याच्यामध्ये मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता आहे किंवा लेस स्टेबल कार्बोकॅटायन कोणता आहे अशी ऑर्डर तुम्हाला पाहायची आहे. मग इथे पाहू शकता बघा, फर्स्ट एक्झाम्पल, हे जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आहेत यामध्ये बघा 1, 2, 3 आणि 4 या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल बघा, प्रत्येकामध्ये कार्बोकॅटायन आहे. इथे कार्बोकॅटायन आहे, या ठिकाणी कार्बोकॅटायन आहे, इथे सुद्धा कार्बोकॅटायन आहे, या ठिकाणी सुद्धा कार्बोकॅटायन आहे. मग कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीज आपण स्टडी करणार आहे इथे या ठिकाणी. मग कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी प्लस आय आणि मायनस आय या इफेक्टवर, या इंडक्टिव्ह इफेक्ट वरती कशा प्रकारे डिपेंड आहे. तो तुम्हाला माहित आहे, आता सांगितलं मी की प्लस आय इफेक्ट हा जो प्लस आय इफेक्ट आहे, ज्या कंपाऊंड मध्ये मॅक्झिमम प्लस आय इफेक्ट असेल तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल असणार, आणि ज्याच्यामध्ये मायनस आय इफेक्ट जास्त असेल तो कार्बोकॅटायन लेस स्टेबल असणार आहे. तेच रिलेशन या ठिकाणी आपण पाहणार आहे. ज्याच्यामध्ये प्लस आय इफेक्ट जास्त तो मोर स्टेबल, आणि ज्याच्यामध्ये मायनस आय इफेक्ट जास्त तो कार्बोकॅटायन लेस स्टेबल. मग याच्यामध्ये पाहू शकता बघा की हा जो कार्बोकॅटायन आहे, या कार्बोकॅटायनच्या शेजारी हा मिथिल ग्रुप आहे. हा मिथिल ग्रुप हा अल्किल ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार. हा जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर या ठिकाणी कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट येणार, प्लस आय इफेक्ट असणार आहे. इथे कोणता इफेक्ट येणार, प्लस आय इफेक्ट. त्याचबरोबर हा जो कार्बोकॅटायन आहे, या कार्बोकॅटायनच्या शेजारी CH2 या ठिकाणी काय आहे, Cl आहे. मग हा Cl ग्रुप काय करणार, इलेक्ट्रॉन काय करणार आहे, विड्रॉ करणार. Cl काय करणार, इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार. मग Cl इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असेल तर या ठिकाणी कोणता इफेक्ट येणार, या ठिकाणी मायनस आय इफेक्ट येणार आहे, या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आहे. या ठिकाणी पाहू शकता कार्बोकॅटायन CH, या ठिकाणी Cl2 आहे. म्हणजे हे दोन्ही Cl इलेक्ट्रॉन काय करणार, विड्रॉ करणार आहे. मग Cl इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी कोणता इफेक्ट येणार, या ठिकाणी मायनस आय इफेक्ट येणार. इथे सुद्धा कोणता इफेक्ट येणार आहे, मायनस आय इफेक्ट येणार आहे. इथे पाहू शकता इथं CH2 आहे, या CH2 च्या शेजारी कार्बन आणि 3 Cl आहेत. मग या कंपाऊंड मध्ये बघा 3 Cl इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, या ठिकाणी मायनस आय इफेक्ट. इथे सुद्धा काय येणार, मायनस आय इफेक्ट. या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे, मायनस आय इफेक्ट. मी तुम्हाला आता सांगितलं की कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट वरती कशी डिपेंड आहे. जर प्लस आय इफेक्ट जास्त असेल तर त्या ठिकाणी तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल, आणि मायनस आय इफेक्ट जास्त असेल तर तो लेस स्टेबल असणार आहे. पण या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहू शकता इथं प्लस आय इफेक्ट आहे, इथं मायनस आय इफेक्ट एक आहे, एक ग्रुप आहे. इथे 2 ग्रुप आहेत मायनस आय इफेक्टचे, या ठिकाणी 3 ग्रुप आहेत मायनस आय इफेक्टचे.
मग या ठिकाणी मायनस आय इफेक्ट जास्त आहे म्हणून हा लेस स्टेबल कार्बोकॅटायन आहे. याच्यापेक्षा हा मोर स्टेबल असणार. इथे 2 या ठिकाणी 3 मायनस आय इफेक्ट ग्रुप आहेत, या ठिकाणी 2 मायनस आय इफेक्ट ग्रुप आहेत, तर याच्यामध्ये 1 मायनस आय इफेक्ट ग्रुप आहे. म्हणजेच हा मोर स्टेबल आहे याच्यापेक्षा हा मोर स्टेबल आहे याच्यापेक्षा. आणि सगळ्यामध्ये मोर स्टेबल काय असणार आहे, हा फर्स्ट असणार आहे, कारण याच्यामध्ये प्लस आय इफेक्ट आहे. इथे मायनस आय इफेक्ट आहे पण मायनस आय इफेक्ट इथे कमी आहे, याच्यापेक्षा जास्त मायनस आय इफेक्ट इथे आहे, याच्यापेक्षा जास्त मायनस आय इफेक्ट या ठिकाणी आहे. जिथे मायनस आय इफेक्ट जास्त तो कार्बोकॅटायन लेस स्टेबल, याच्यापेक्षा कमी मायनस आय इफेक्ट इथं आहे म्हणून हा कार्बोकॅटायन याच्यापेक्षा मोर स्टेबल. याच्यामध्ये एकच मायनस आय इफेक्ट आहे म्हणून हा मोर स्टेबल, आणि इथं प्लस आय इफेक्ट आहे म्हणून या सगळ्यापेक्षा हा काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. ठीक आहे.